नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बार्शी तालुक्यातील साकत येथे आलेलो आहोत. सोयाबीन प्लॉटवरती विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपण सोयाबीनमध्ये झालेला बदल पाहणार आहोत. तरी लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी आपण आता शेतकऱ्याकडूनच आपण पूर्ण अनुभव जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा सर आपलं नाव आणि गाव वगैरे सांगा. माझं नाव योगेश रामचंद्र सपकाळ, गाव साकत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 88 66 79 95. बरं, मग तुम्ही जे हे निविष्ठा वापरल्या विज्ञान संत अंकुश पाटील सरांच्या, त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की मी रेग्युलर रासायनिक फवारण्या करत होतो. आमचं माझे मोठे भाऊ अण्णा सपकाळ यांचं आमच्या दोघांचं चांगलं कॉन्टॅक्ट. आम्ही रासायनिक फवारण्या भर होता आमचा. ती भर कमी करण्यासाठी आमच्या अण्णाने आपल्या कार्यक्रमाला आलतं. तिथे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ही झालं. त्यांनी मला सांगितलं. आम्ही दोघांनी मिळून औषधं बनवली. औषधं बनवून त्याचं डेमो घ्यायचा होता. तर पाऊस बनवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस लागून राहिला. मग आमच्या बंधुराचं क्षेत्र भरपूर आहे, त्यामुळे त्यांचं सगळं फवारणी यांत्रिकीकरण चाललं नाही. मग मी आपलं चार्जिंगचा पंप घेतला आणि डेमोला म्हणून जवळजवळ 2.5 पंप फवारले आणि अर्धा पंप मी गवताला फवारला होता. तर 2.5 पंप फवारलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा दोघांचा विषय झाला की बाबा तुला काय जाणवलं का त्यात? तर पहिल्या दिवशी मला पानाची चमक जाणवली. 2-3 दिवसानंतर त्याची ग्रोथ जाणवली. ग्रोथ रेग्युलर ह्याला बी बाकी ती फवारून मी बाकीच्या रासायनिक माझं फवारलं होतं काय असेल ते. त्याच्यातून ह्या तापावत इतकी जाणवायला लागली. रेग्युलर येणार जाणार शेतकरी सगळे म्हणायला लागले वा एवढंच काकरी कस काय उंच आहे की म्हणजे ग्रोथ वेगळी ह्याची, पानाची लस्टर आणि पान फुल साईज होती याला, की त्याचा बरंच आपल्याला हे झालं. म्हणजे आता काय म्हणायचंय, जर समजा आपण पाटील सरांच्या निविष्ठा वापरून एवढं आपले जर ग्रोथ होत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा? मला तर शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की जिथं आपण भरपूर रासायनिक टाकून खर्च करतो त्याऐवजी कमी खर्चात चांगलं उत्पन्न येऊ शकतंय. आपण घेतले स्वतः. आता माझी 1.25 एकर बाग आहे. मी बनवून ठेवलंय अॅमिनो ऍसिड 25 लिटर आणि 52-34 बनवून ठेवलंय. आता बाकीची औषधं बी बनवून मी बागवर पुरेपूर त्याच्यावर 70% अवलंबून राहणार आहे. म्हणजे तुम्हाला आता सोयाबीन वरती एवढा रिझल्ट बघितलाय नंतर तुम्हाला वाटलं की बागला तुम्हाला रिझल्ट आवर्जून मी बघितलेला आहे स्वतः. आणि मीच नाही, माझ्या जवळच्या सगळ्या शेतकऱ्यांना ही सांगत असतो, मित्रांना वगैरे, की बाबा आम्ही त्यानंतर बरेच गट करून फवारणी केली त्या औषधाच्या, रिझल्ट आला आहे आम्हाला. त्यामुळे मी पुरेपूर बागाला बी वापरणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, मला या व्हिडिओ मधून एवढंच सांगायचं आहे की आपण जो एक्स्ट्रा खर्च करतोय शेतीवरती तो आपला खर्च आता 80 ते 85% पर्यंत कमी आला आहे. हे आपण उदाहरण समोरच बघतोय. तर आता जे हे सपकाळ साहेब आहेत ते द्राक्ष बागावर सध्या हे पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरणार आहेत. तरी मला एवढं सांगायचं आहे की आपला जो शेतकरी पूर्ण कर्जबाजारी व्हायला लागलाय. कारण कसं आहे, दुकानातून जायचं आपल्याला काय कुणावरती म्हणजे व्हिडिओ बनवायचा नाही किंवा कुणाला आपल्याला टॉर्चर करायचं नाही, परंतु जो माझा बळीराजा आहे तो ट्रेसमध्ये चाललेला आहे. तो पाटील सरांनी बाहेर काढण्याचा एक थोडक्यात वसा घेतल्यासारखं काम आहे आणि त्यालाच लागून आपण एक शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण एक प्रोत्साहन म्हणून व्हिडिओ बनवतो आणि पाटील सरांच्या निविष्ठा वगैरे बनवून देण्याचं काम करतो. तरी आता तुम्ही द्राक्ष बागाला आता काय काय वापरणार आहात? आता सुरुवातीला अॅमिनो ऍसिड 052-34चा घडजिरून याचा वापर करणार आहे. त्यानंतर आपलं काजू थोडक्यात काय आर्थोसिलिक ऍसिड बनवणार आहे. ह्युमिक ऍसिड बनवणार आहे मी, त्याचा वापर करणार आहे. ह्यातून तुम्हाला फायदा होईल का? हो, 100%. मला स्वतःचा अनुभव आहे सोयाबीन वरूनच. मग आता मला काय म्हणायचं आहे, तुम्ही द्राक्ष बागाला वापरणार, द्राक्ष बाग तर खर्चिक आहे, बरोबर आहे. हे प्रत्येकाचा न्यूनगंड तयार झालाय की द्राक्ष बागाला 1.5-2 लाख रुपये 2.5 लाख रुपयापर्यंत खर्च होतोय. मग आता एवढा खर्च होतोय तर तुम्ही कसं वापरणार? काय नाही सर, मी स्वतः, मला बी पहिल्यांदा माझे मित्र आहेत पप्पू मोरे, आमच्या दोघांचा विषय झाला की तेव्हा माझ्या बी मनात संभ्रम होता. नाही असं नाही की आपण रेग्युलर एवढं म्हणजे
महागाची बॅग आणता त्याचा रिझल्ट येत आहे हा. आणि जरी स्वस्त असलं नाही रिझल्ट आला तर ती वर्ष माघारी येऊ शकत नाही. हा. अशी एक संभ्रम होता. हा. पण जेव्हा स्वतःची मी प्लॉटवर बघितलं हा. त्यानंतर मी 3 फवारण्या केल्या त्या हा. आवर्जून. हा. त्या प्लॉटचं बघितल्यापासून माझं मन बिनगोरी आहे की मी वापरू शकतो. वापरू शकताय. हम्म. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, हा शेतकरी पूर्ण म्हणजे डोक्यावरती म्हणजे कुठला ताण नाही, ट्रेस नाही, पूर्ण हसत बोलतेत की हे म्हणजे सोयाबीनवरती एवढा रिझल्ट आलाय. तुम्ही हे बघू शकताय की सोयाबीनला अनेक शेंगा लागलेल्या आहेत आणि सोयाबीनवरतीच रिझल्ट बघितला. फक्त सोयाबीन असतं आपलं 4-4.5 महिन्याचं, तर आता हे पूर्ण द्राक्ष बागावरती हे शेड्यूल वापरणार आहेत. म्हणजे ह्यांचं धाडस म्हणजे ह्यांना खरंच रिझल्ट आलेला आहे म्हणून ते वापरणार आहेत. आणि आपला शेतकरी हा कर्जबाजारी होण्यापासून थांबणार आहे. जे मराठवाडा विदर्भ साईडला जे आत्महत्या होत्यात, मग त्या आत्महत्या खरंच जर पाटील सरांच्या निविष्ठा वापरून शेतकरी जर खरंच ट्रेसमधून बाहेर निघला तर ह्या गोष्टींचा म्हणजे फायदा होऊ शकतो आणि शेतकरी हा जो ट्रेसमध्ये गेलेला आहे तो बाहेर निघू शकतो. तरी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लक्ष्मण शिंदे शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जरी समजा तुम्हाला वाटत असेल ह्या निविष्ठा वगैरे बनवून पाहिजेत, काही जणांना बनवता येत नाही, त्या शेतकऱ्यांना आपण त्यांच्या शेतबांधावरती बनवून देतो. माझा मोबाईल नंबर आहे 93 25 12 7008. धन्यवाद.